यस दिव्या, अनम्यूट केले मी. हॅलो, झाले का होमवर्क सगळे कंप्लीट? येस सर. सगळ्या विषयांचे? हा. काही कन्फ्युजन चॅप्टर मध्ये? नाही. नक्की हो. सॉल्व केलं सगळं? येस सर. आज जेवढे सांगितलेले Solve केलं? होमवर्क ते सगळे झालेत. Complete केले. प्रोबॅबिलिटी अटेंड केलं का? हा. प्रोबॅबिलिटी अटेंड केलं का सगळं? 2 व्हिडिओ झालेत, बाकीचे बाकी आहेत. बरोबर. काय कॉलेज संपलं नाही का अजून? असाइनमेंट आहेत कॉलेजचे, बाकी नाही काय. बरं झालं म्हणावं, किती त्रास देत. असाइनमेंट काय 11वीचं सेक्शन आहे का? हो, Environmental 11वीचेच आहेत. project. नाही कशाचं टॉपिक कुठले आहेत पण 11चे? असेच रॅन्डमली जेवढे लेसन्स घेतलेत ना त्यांनी स्टार्टिंगचे, त्याचे 5 असाइनमेंट दिलेत प्रत्येक सब्जेक्टचे. समजून करते का असंच चाललंय? नाही म्हणजे बघूनच. ओके. केलं तर थोडी रिव्हिजन म्हणून तरी घ्यायला पाहिजे पॉझिटिव्हली, म्हणजे टाइम जात नसतं. कळलं का? हे काय होतं, या ऑड कॉलेजचा त्रास हाच असतो, खूप फेस करावा लागतं. आता पण 12वी एवढ्या फुल फ्लेज मध्ये चालवायला पाहिजे. हे कॉलेजवाले असे त्रास देतात. करते व्यवस्थित सगळे चॅप्टर्स वगैरे. हा. डिफरन्सिएशनचे फॉर्म्युले येतात का? हा, झाले. नॉन स्टॉप सांगायचे, नॉन स्टॉप पहिल्यापासून शेवटपर्यंत सांग बरं. साईनचं डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस थिटा, टॅनचं सेक्स स्क्वेअर, कॉटचं मायनस साईन, कॉसचं मायनस साईन, कॉटचं विसरले. किती उड्या मारते, इकडून तिकडं तिकडून इकडं, असं शिकवलेत का फॉर्म्युले सगळे? किती सिस्टमॅटिक पाहिजे. बुक काढायचं 11चं, व्यवस्थित पाहायचं त्याच्यामध्ये. आपलं काम जर सोपं होणार असेल तर 15 मिनिटासाठी बुक ओपन नाही करायला पाहिजे का? करायला पाहिजे. हा, मग त्याच्यातून समरी काढायची. एवढा कंटाळा असेल तर रेडीमेड समरी दिलेली आहे, प्रत्येक टेक्स्टबुकच्या बॅक साईडला समरी पण दिलेली आहे. काहीच हरकत नाही. मी म्हणतो आपल्याकडे सगळे आहे, पण काय करायचं नाही, युटिलाइज करायचं नाही प्रॉपरली. आहे की नाही सांग बरं? सोल्युशन बुकच्या माग सगळ्या चॅप्टरची समरी लिहून दिलेली आहे तुम्हाला. करते सर आज नक्की. रोज ती समरी नुसती वाचून जरी काढली ना 15 मिनिटं, तरी खूप खूप नॉलेज गेन होत. प्रत्येक चॅप्टरची फक्त समरी डोक्या घालून जाऊ द्यायची, आणि ते समरी लिहायला शिकायचं. मनाने ज्यावेळेस लिहायला येईल ना ती, त्यावेळेस तुम्ही जिंकलं म्हणून समजायचं. कुठलाही टॉपिक कंटेंट असो बघ, त्याची समरी दिलेली आहे प्रत्येक वेळेस. काय होतं, टॉपिक कंटेंट विसरत नाही. प्रत्येक चॅप्टरची एकदा डेप्थ पकडावीच लागते. म्हणजे जसं आता मी लॉजिक घेतोय, एकदा सॉल्व्ह करून ठेवून द्यायचा बस. आता काय केलं पाहिजे, ह्याचे काही मेन पॉइंट्स असतात, की पॉइंट्स, ते लक्षात ठेवावे लागतात. जे तुम्हाला समरी काढून दिलेली आहे व्यवस्थितपणे. नाही काहीतरी तुमचा आवाज खूप बारीक येतोय. कुठेतरी चुकीचं होत आहे काहीतरी. येतोय का आता? आता येतोय. आली बघ, फ्रेंड आली, थांब तिची गिरकी घेऊ आपण. ओके, तुझंच हे झालं. एकच मिनिट. यस दर्शना सर, पटपट फॉर्म्युले सांगायचे डिफरन्सिएशनचे. सर मला नाही समजलं त्या सरांचं. डिफरन्सिएशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स असतो. मला काहीच समजलं नाही ते लेक्चर. टेक्स्टबुक काढून बघत नाही का मग पॅरलली लगेच? बघतो, पण त्यांचं हँडरायटिंग पण नाही समजत. बाजूला बुक ठेवायचं. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतं, याला काय लागतं? कॉस एक्सचा मायनस साइन एक्स. एकही फॉर्म्युला नाही केलं डिफरन्सिएशनचा? नाही, एकही फॉर्म्युला येत नाही का डिफरन्सिएशनचा? नाही, तो चॅप्टरच नाही केलं मी काहीच. तसं नाही करायला पाहिजे. पॅरलली लगेच. आता कालचं लेक्चर सरांचं अटेंड केलं का नाही केलं? मग नाही केलं. लेक्चर करते, नोट्स पण करते. हा, मग आता फॉर्म्युले एकदा रिवाइज व्यवस्थित केले ना, ते किती 10-15 तर फॉर्म्युले आहेत ते.
किती फॉर्म्युले आहेत असे? हो. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, एक्स स्क्वेअरचा 2x असतो, एक्स क्यूबचा 3x² असतो. रूट एक्सचा सांग बरं किती असतो डेरिव्हेटिव्ह? 1/2 समथिंग. हा बरोबर आहे, 1/2 रूट एक्स. अजून x⁻³ असेल तर x⁻³ असेल तर काय होईल? थ्री बाय टू पॉवर ही 3/2 फ्रंटला येणार ना. पॉवर टू द फ्रंट साइड, रिड्यूस द पॉवर बाय 1. एक्सची जी काही पॉवर असते ती फ्रंटला येते आणि 1 न पॉवर कमी होते. 3/2 फ्रंटला आला. 1/3 रूट. हा 3/2 ना, 3/2 इंटू हो. एक्स टू द पॉवर 1/2 किंवा रूट एक्स. तू हे फॉर्म्युले पहिल्यांदा सोल्युशन बुक किंवा टेक्स्ट बुक मध्ये रिमेंबर पॉइंट्स आहेत तिथून ते करायला पाहिजे. करते आज. फॉर्म्युले केले ना सगळं येतं. ते फॉर्म्युले जर नसतील केले तर ते ट्रबल मध्ये येणार हळूहळू चॅप्टर. कॅल्क्युलस ठीक आहे. एवढा मोठा सेक्शन आहे, एवढं मोठं सेक्शन आता फिजिक्स मध्ये लागत नाही का? डेरिव्हेटिव्ह लागतोच की. आज करते. हा करून ठेव, उद्या मी विचारणार आहे. हो. सर मी उद्या जॉईनच नाही होत लवकर. नाही होते. करते व्यवस्थित. करते आज चॅप्टरच्या नक्की. एंडिंग मध्ये रिमेंबर पॉइंट्स आहेत आणि सोल्युशन बुकच्या मागच्या साईडला पण आहेत. पण 11चं बुक काढून बघायला काही वेळ लागत नाही. मी म्हणतो रोज 15 मिनिटं नुसते वाचून काढले फॉर्म्युले, मनाने एकदा लिहिले तरी येतील. त्या किती वेळ लागतो? 10 ते 15 मिनिटं लागतील फक्त रिकॉल करण्यासाठी. हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ रिएक्शन झाल्या का सगळ्या? मी बायो करत होते. हा बस, काहीतरी कारण सांगतो बस. इन्स्पायर. आता म्हणू नाही, नको घुगे खरंच सर NCERT शिकवतात ते पण कळत post नाहीये. करते. हा? आता म्हणू नाही नको सर, म्हणलं घुगे सर शिकवतात ते काही कळत नाही समजते. असं. तसं नाहीये, अभ्यास कुठेतरी मागं पडतोय म्हणून बोलतोय. रिएक्शन असं कम्प्लीट असं सांगता आलं पाहिजे पटपट. येस, कोणी आहे केमिस्ट्रीचे रिएक्शन सांगू शकतो सर? येस, रेज द हँड. रेज द हँड. सर तोंडपाठ आहेत एकदम. सर जेवढं सरांनी घेतलं त्यावेळेला रिएक्शन्स एका लाईन मध्ये व्यवस्थित सांगू शकतो किंवा सांगू शकते. येस, आता जॉईन झाल्यापैकी येस, समृद्धी शिंदे, तन्वी, सृष्टी कदम, पंचमी, हर्ष, वेदांत. सरांनी ज्या रिएक्शन्स घेतल्या एका एका लाईनने सांगायचे ते सगळे. नाही आहे ना? येस, कृष्णा राठोड, जमेल का? रिएक्शन सांगता येतील का? नाही. काय अभ्यास करता देव जाणे. काय आउटकम येणार आहे अशाने? एकदा एक गोष्ट शिकवली की ती परफेक्टली आलीच पाहिजे. क्वेश्चन काय सांगायचा? रिएक्शन सांगा तुम्ही. फर्स्ट रिएक्शन ही आहे सर, सेकंड रिएक्शन ही आहे सर, तिसरी रिएक्शन ही आहे सर, चौथी रिएक्शन ही आहे सर, पाचवी रिएक्शन ही आहे सर, असं सांगता आलं पाहिजे. तुम्ही रगडमपट्टी करूच नका, घोकमपट्टी करू नका. 10वीची मेथड सोडून द्या. रिकॉल कॅपॅसिटी वाढवा, मेमरी टेक्निक वाढवा. त्याच्याशिवाय नाही येणार ते. येस, प्रीती देसाई, येतोय का आवाज माझा? हो सर, येतोय. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. हँग झालं ते. तर रिस्टार्ट करावं लागेल मला पीसी. डिफरन्सिएशन फॉर्म्युले
6 square x. हा. लॉग एक्सचा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. सर नाही झालेलं डिफरन्सिएशन. मग नोटबुक टेक्स्टबुक उघडायला किती वेळ लागतं? टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे, 11th मध्ये पण आहे, 12th टेक्स्टबुक उघडलं तिथं पण आहे. किती वेळ लागतो टेक्स्टबुक मधून जस्ट रिवाइज करायचं असेल तर? फॉर्म्युले इन मीन किती फॉर्म्युले आहेत ते? 8 ते 10 फॉर्म्युले आहेत. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 upon root x. 1/2 रूट एक्स. ए रेस टू एक्सचा काय प्रॉब्लेम काय होतं नेमका? हे स्पष्ट सांगायचं, त्याला काय घाबरायचं नाही. मी घेऊ का परत ते टॉपिक कंटेंट? हो सर तुम्ही घ्या. मी तर घेणारच आहे, काही शंका नाही त्याच्यात. आज ते फॉर्म्युले तरी काय करायचं, टेक्स्टबुकच्या बॅक साईडला आहेत, रिमेंबर पॉइंट्स म्हणून असतात मिसनस एक्सरसाइजच्या आधी, किंवा सोल्युशन बुकमध्ये शेवटी दिलेलेच आहेत त्यांनी. सगळ्या चॅप्टरची समरी काढून दिलेलीच आहे, ती फॉलो करायची थोडीशी. हो सर. करणार ना? नक्की. हो सर. आज झाले पाहिजेत. हो. आज इव्हिनिंग पर्यंत सगळं आलं पाहिजे. स्टार्ट केलंय ते सर, अजून फर्स्ट एक्सरसाइज नाही सुरू केलेली. 11th मधून हो. 9.1 मध्ये बरेच क्वेश्चन्स आहेत, ते करायला नाही पाहिजे एवढे. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह वरती डिपेंडंट आहेत ते. हो ते नाही करायला पाहिजे. जास्त हेक्टिक मध्ये जायचं नाही त्याच्यामध्ये. साइन एक्स कॉस एक्स तेवढे जरी आले तरी बस आहेत ते. साइन एक्स कसं काढतात, कॉस एक्स आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसं काढतात, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह, तेवढं जरी आलं तरी सफिशियंट. त्यानंतर डायरेक्टली 9.2 वरती भर द्यायचा. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन 4 प्रोसेस आहेत, त्या मात्र आल्या पाहिजेत. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. आज प्रत्येकाने फॉर्म्युले करायचे डिफरन्सिएशनचे. डिफरन्सिएशनचे व्यवस्थित फॉर्म्युले करायचे, लर्न ते. आणि त्याचा बेस तुम्ही चेक करा, 11च्या टेक्स्टबुक मध्ये दिला आहे त्यांनी. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह वरून ते फॉर्म्युले तयार होतात. रेट चेंज म्हणतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन म्हणजे स्लोप काढतो आपण त्याचा. करणार ना आज? नक्की. हो सर. प्रत्येकाने करायचं आहे. प्रीती देसाईला सांगतोय असं नाहीये, प्रत्येकाने ते फॉर्म्युले आज व्यवस्थित करायचं. शक्यतो फ्रायडेला मी माझं लेक्चर ठेवेलच, त्या दिवशी मी विचारणार आहे त्याचं. प्रत्येकाला सांगता आले पाहिजेत. ओके, वी विल स्टार्ट अवर सेशन. थँक्यू. ट्राय केल्यास मधुर काही येऊ शकत नाही असं होणारच नाही. मी सांगतोय ना, सीईटी आणि JEE साठी एकदम नॉलेजफुल पर्सन, डाऊन टू अर्थ टीचर्स नाही मिळत. काय होतं, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. तुम्ही वेळेवर रिवाइज केलं तर ते येणार. आता मी एवढा लॉजिक चॅप्टर शिकवला, मी तुम्हाला 4 प्रश्न विचारतो, मला माहिती ना कोणाला येऊ शकतात कोणाला नाही. तसं गॅरंटेड मी तुम्हाला सांगतो, तसं नाही आहे. त्याला रिव्हिजन हे सोल्युशन आहे शेवटी. तुम्ही रिव्हिजनच देणार नसाल तर ते अवघड होणार प्रत्येकाला. रिव्हिजन जर नाही दिली तर ते अवघड आहे. अवघड इन द सेन्स, वेळेवर केलं तर वे आउट निघू शकतं. नाही वेळेवर केलं, त्याला थोडासा जरी टाइम तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा पाहिलं नाही तर ती तेवढीच गोष्ट काय होऊन जाते, न शिकवल्यासारखी होते.
न शिकवल्यासारखं इक्वल होऊन जातात बऱ्याच वेळेस. ठीक आहे, आता कॉलेजची एक्झाम, हे लेक्चर बुडालं, अशा गोष्टी होऊ शकतात. मी परत सांगतो सरांना एकदा व्यवस्थित रिवाइज करण्यासाठी, लेक्चर्स बुडू नका. पण लेक्चर्स बुडवले तुमचं नुकसान आहे. टॉपिक कंटेंट खूप टफ आहे अशातला भाग नाही आहे. केलं वेळेवर तर व्यवस्थितपणा तुम्ही देऊ शकता, येऊ शकता तुम्हाला पण. टफ नाही, टफ शब्द काढून टाकायचं. टफ काही नाहीये. टफ काहीही नाही. समजून घेण्याची पद्धत. तुम्ही टेक्स्टबुक काढून बघा पॅरलली, तुम्हाला लगेच पटपट पटपट समजायला लागेल. Okay, today we will see the algebra of statements, that is called as logical laws म्हणून येतात हे. Algebra of statement, that is logical laws म्हणून येतात. 11th टेक्स्टबुक, 11th टेक्स्टबुक, 12th टेक्स्टबुक PDF फॉर्म मध्ये चेक करायचं नसेल तर एक्सक्यूज नाही द्यायचं. कशालाही एक्सक्यूज देतात. ई बालभारती वरती टेक्स्टबुक आहे, ebalbharati.in शोधा जरा. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम मध्ये तासन तास गमवतात. छोटीशी गोष्ट आहे, छोटीशी गोष्ट आहे. ई बालभारती काढा, PDF फॉर्म मध्ये सगळे बुक्स आहेत त्याच्यामध्ये. तिथून तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. काही अवघड नाहीये तुमच्यासाठी. करण्याची इच्छा पाहिजे फक्त. मनात करण्याची इच्छा ज्याच्यात आहे ना, सगळं होऊ शकतं, सगळं होऊ शकतं. नशीब साथ देतं म्हणतात. नशीब बिशीब काही नसतं, नेचर आहे, नेचर. आपण सायन्स शिकतो, आपण सायन्स शिकणारे स्टुडंट्स आहेत. आपल्याला माहिती नशीब बिशीब काही नसतं, लक बिक काही नसतं. मग कशावर डिपेंडेंट आहे सर? यस, हे नेचर आहे, नेचर. 5 तत्व लक्षात ठेवा, 5 तत्व लक्षात ठेवा. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, ही सगळी एनर्जी तिथून येते, तिथून येते सगळी. फर्स्ट थिंग वॉटर, सेकंड थिंग एअर, तिसरी थिंग सन, अर्थ आणि स्काय. बस याच्यामधूनच तयार झालोय आपण, याच्यातच बुडणार आहेत आपण. बस याच्यातूनच तयार झालोय, याच्यातच बुडणार आहेत आपण. पण आपल्याला जेवढं मनुष्य जीवनात कळतं, तिथं माणसाने सरळ राहायला शिकायचं. एक्सक्यूज फार देता बाबा तुम्ही स्टुडंट्स. सर असं नाही, असं सर असं नाही, असं किती एक्सक्यूज देणार आहेत लाईफ मध्ये? थोडी तरी सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी ठेवली पाहिजे, थोडी तरी सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी ठेवली पाहिजे. आजचा टाइम परत येणार नाहीये, आजचा टाइम परत येणार नाही. ही सगळ्यात मोठी अवघड गोष्ट. एकदा तुम्ही टाइम गमावला तो परत येणार नाही, लक्षात ठेवा. वेळ गेला की संपलं. नाही तुम्हाला त्याची जाणीव आत्ता पडणार. आत्ता कळणं हे डिफिकल्ट जातं तुम्हाला. तुम्हाला वाटतं आम्ही एज्युकेशन घेतो, हे एज्युकेशन नाही आहे, हे खूप मोठं चॅलेंज आहे तुमच्यासाठी. एक अपॉर्च्युनिटी क्रिएट करण्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे. ऍक्सेप्ट करा, ऍक्सेप्ट करा. आणि हे जर तुम्ही पार करू शकलात तर खूप कमी वयामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील तुम्हाला. बिलीव्ह. हजारो स्टुडंट ज्यावेळेस हाताखालून जातात त्यावेळेस त्यांच्यामध्ये ही एनर्जी क्रिएट करणं म्हणजे आमचं वर्क आहे. सायन्स तर काय कोणी शिकवतं, कितीतरी क्लासेस आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. काय तयार झालं पाहिजे? आपल्यामध्ये एक मॉरल, आपल्यामध्ये एक स्वतःमध्ये एक इथिक्स तयार झालं पाहिजे. राईट ऑफ वे त्याचा मिळाला पाहिजे आपल्याला. आणि जोपर्यंत तो मिळत नाही त्याच्याविषयी लढायला शिकावं लागतं. लढणं आपल्या हातात आहे.
लढणं आपल्या हातात आहे. एक्सक्यूज नाही द्यायचा प्रत्येक गोष्टींना. एक्सक्यूज देत राहिलं ना, लाईफ सरळ नाहीये. सरळ हाताने सरळ येणारच नाहीये, सरळ गोष्ट येणारच नाहीये तुमच्या मार्गांमध्ये. यस, तुम्ही अडचण आले की त्याला टॅकल करायला आलं पाहिजे. अडचण आली की त्याला टॅकल करायला शिकलं पाहिजे. थिंक पॉझिटिव्हली. आज सिच्युएशन एवढी ऑड असताना सुद्धा काय केलं पाहिजे? एक पॉझिटिव्ह थिंक करून पुढे गेलं पाहिजे, ना की आपल्या मनानं कुडत बसलं पाहिजे. कुडत बसलं पाहिजे म्हणजे अननेसेसरी काहीतरी थॉट करत बसायचं. मला माहिती आहे, ठीक आहे, लाईफ आहे सर, थोडी जगली पाहिजे, एन्जॉय पण केलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे, पण स्टुडंट म्हणून आपला रोल बाजूला ठेवून हे केलं पाहिजे, दॅट इज रॉंग. स्टुडंट म्हणून आपला रोल पहिले बाजूला ठेवायचा. स्टुडंट म्हणून आपण आपला जे रोल बाजूला ठेवतोय, दॅट इज व्हेरी रॉंग. स्टुडंट म्हणून काय? स्टुडंट म्हणून मला माझ्या पाथमध्ये ज्या गोष्टी आलेल्या त्या पूर्ण आणि व्यवस्थित करायच्या. माझ्या पाथ ऑफ लाईफ मध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत सध्या, मला त्या व्यवस्थित करायच्यात बस. मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही डॉक्टर बनणार आहेत का इंजिनियर बनणार आहेत, याच्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. का नाही? कारण पहिल्यांदा तुम्ही बेस्ट पर्सन बनलं पाहिजे. बेस्ट पर्सन बनलं पाहिजे पहिल्यांदा, आणि ते बेस्ट मिळवताना सगळ्या गोष्टी मिळतात, हे पण लक्षात ठेवा. ते बनणं एवढं सोपं नाहीये, एवढं सोपं नाही. कदाचित काही फ्यू अनुभव आहेत. नॅशनल लेवलला वर्क करताना, इंटरनॅशनल लेवलला वर्क करताना ह्या गोष्टी इतक्या जवळून बघितल्यात, मी तुम्हाला सांगतो, खूप जवळून बघितलेल्या आहेत. बेस्ट पर्सन बनणं एवढं सोपं नाहीये, मी तुम्हाला सांगतो. आपल्या मनाच्या विरुद्ध जाऊन मी तुम्हाला सांगतो काही गोष्टी टॅकल कराव्या लागतात. टॅकल करता आल्या पाहिजेत. ही ग्रास्पिंग ज्यावेळेस तुम्हाला येईल ना, त्यावेळेस तुम्ही खरं स्वतःला फील कराल. कारण काय होतं, बऱ्याचशा गोष्टी आपण काय करतो, दुसऱ्यांवर ढकलून देत. असं नाही, असं तुम्ही असं नाही, असं वागलं पाहिजे. नाही, आपण वागलं पाहिजे पहिल्यांदा. आपण असं वागलं पाहिजे पहिल्यांदा. आपल्या माइंड मध्ये ते ऍक्सेप्टन्स झाल्याशिवाय नाही गोष्टी चेंज होणार. तुम्ही लाईफ पहा पुढे जाऊन, तुम्हाला समजेल हळूहळू. अजून अनुभव कमी आहेत, जसे जसे अनुभव घेणार तशा तशा गोष्टी कळत जातात. बरोबर शिकवतं लाईफ आपल्याला सगळ्या गोष्टी. म्हणून म्हणतो ना, देव आहे का नाही ही गोष्ट खूप डिफरंट आहे, कोणी पाहिलेलं नाहीये. पण एवढं आहे, सायन्समध्ये 5 तत्व आपण मराठी भाषेत म्हणतो त्याला, आणि त्याचा सेन्स आपल्याला प्रत्येकामध्ये असतो. मी तुम्हाला सांगतो, कोणी डावलू शकत नाही त्याला नाकारू शकत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, नाकारू शकत नाही. तुम्ही स्वतःभोवती एखादी गोष्ट बिंबवा, मी तुम्हाला सांगतो, सराउंडिंग तुमच्या सोबत राहते, नेचर तुमच्या सोबत येत आणि गोष्टी पलटतात. पॉझिटिव्ह थिंक करा, गोष्टी तशा पद्धतीनं राहतात. तुम्ही कसं थिंक करता त्याच्याविषयी असतं. काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह कळत नाही ना सध्या तरी. मी म्हणतो ना, आपल्याला जे काम दिलं आपलं माइंड बरोबर सांगतं. काय मुलांना सांगत असतो मी, आमच्या लाईफमध्ये आमच्या शिक्षकांनी असं सांगितलं होतं, एका हातात ऍपल आहे, एका हातात सिगरेट आहे. ग्रॅज्युएशनला असताना क्लिअर गोष्ट सांगितली होती, काय खायचं आणि काय प्यायचं ज्याची त्याची मर्जी शेवटी. नाही सर, ते खूप मजा असते सर, घ्या खूप मजा. काही वेळेस घेणं कदाचित चुकीचं नसेल, पण काय होतं, त्याचं जर ऍडिक्शन झालं, कुठली गोष्ट असू द्या, मग उदाहरण थोडंसं ऑड पकडलंय, लगेच काही गोष्टी कन्क्लूड करू नका. फक्त काय होतं, काय घ्यायचं काय नाही हे आपल्या हातात आहे. खायचं का प्यायचं हे आपल्या हातात आहे. कंट्रोल सुटला त्या गोष्टींचा की मी तुम्हाला सांगतो, लाईफ रुईन होऊन जाते. खूप खूप मित्र बघितले, सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. म्हणून म्हणलं ना, तुम्ही लाईफ मध्ये काय बनणार आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही लाईफ मध्ये बेस्ट पर्सन पहिल्यांदा झाले पाहिजे. आज या स्टेजमध्ये 16 to 18 या एज मध्ये आपल्या स्वतःच्या छातीवरती हात ठेवून म्हणायचं, मी आय एम द बेस्ट स्टुडंट. हे वाक्य कधी येईल तुमच्या तोंडातून? कधी येईल? ज्या वेळेस स्टुडंट सारख्या सगळ्या गोष्टी घरामध्ये पार पडतील, त्याच वेळेस येणार आहे.
ट्राय करून पहा एकदा, ट्राय करून पहा. जिथं जिथं आपण चुकतोय ते लिहून ठेवायचं. जिथं आपल्याला राईट वाटतं ही गोष्ट मी केली पाहिजे, लिहायला शिका, लिहायला शिका. फार ट्रबल आहे आज, मी तुम्हाला सांगतो. आपण त्या गोष्टी एवढ्या इझी नाही आहेत त्या पुटअप करणं. पुटअप करणं एवढं इझी नाही. जिथं चुकतोय तिथं करेक्शन स्वतःला करावे लागतात. मला सांगा ना, हे सगळं चाललंय, सगळी सिस्टीम चालली आहे, बरोबर आहे? जसं आपण कॉम्प्युटर प्रोग्रामिंग म्हणतो, करेक्शन केल्याशिवाय तो एररच देणार. करेक्शन जर नाही केले त्या प्रोग्रामिंग मध्ये तो कायम एरर देत जाणार. आम्ही काय आकाशातून पडलोय काय टीचर तुम्हाला डायरेक्ट शिकवणार आहे? तसं नाही आहे. काय अनुभव आमच्यामध्ये आलेले आहेत ते आम्ही तुमच्याशी शेअर करतो. ज्यातला आनंद एवढाच आहे की पिढ्यानपिढ्या ते मेंटेन ठेवायचा प्रयत्न करा. काय मिळालं आज आपल्याला? काय मिळालं आपल्याला? बेस्ट पर्सन बनण्याची संधी मिळाली आपल्याला, बेस्ट स्टुडंट बनण्याची संधी मिळाली आपल्याला. ट्राय करा. लाईफमध्ये खूप गोष्टी अचीव्ह कराल. कमी वयात गोष्टी जर अचीव्ह करू शकत असाल तर लाईफ जगल्याचा फील येतो माणसाला. नाही, अँड दॅट इज द 16 to 18 एज. इथं जर तुम्ही तुमचं कॅलिबर आजमावू शकलात तर नक्कीच आजमावा. मी तुम्हाला सांग, नक्कीच आजमावून पहा. खूप मोठा डिफरन्स कराल. मी म्हणतो ना, खूप मोठे व्हा, खूप कमवा, ज्याचे त्याला कळतं ते. बाय स्टेज ज्याच्या त्याला कळतं ते. बेस्ट प्रिफेअर करा. आणि ते प्रिफेअर करताना सरळ येणार नाहीये काहीच गोष्ट, एवढं लक्षात ठेवा. सरळ येणार नाही. ज्यावेळेस आपण एखादा बॉल जमिनीवरती टाकतो तो बाउन्स होतो. लक्षात ठेवा, थिंग्स तशा आहेत. कंटिन्युअली मला सांगा त्याचा अपडाऊननेस चालू असतो. तशी लाईफ आहे, त्याचा कंटिन्यू अपडाऊननेस चालू असतो. आणि तो फेस करता आला पाहिजे. लाईफच्या जजमेंट्स अशा सरळ येत नाहीत. डिसिजन्स घेण्याची वेळ येते बऱ्याचशा वेळेस. आज तुम्ही स्टुडंट आहेत, तुम्हाला काय करायचं याची डिसिजन तुम्ही घ्यायची. शिक्षक नाही ठरू शकणार, आई वडील नाही ठरू शकणार. तुमच्या मनाने तुम्हाला ठरवायचं आहे, आय विल बी द बेस्ट स्टुडंट, बस. आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगायची गरज नाही तुम्हाला. व्हॉट्सअप बाजूला ठेवलं पाहिजे का, फेसबुक बाजूला ठेवलं पाहिजे का, अभ्यास बाजूला ठेवलं पाहिजे, हे ज्याची त्याची डिसिजन आहे. म्हणून म्हणलं ना, एक हातात ऍपल आहे, एक हातात सिगरेट आहे. खायचं का प्यायचं ही ज्याची त्याची मर्जी आहे. लाईफ दोन्ही शिकवते. आपण दोष नाही देऊ शकत. याचा मित्र असा आहे मग त्यांनी तो केलं तर त्यांनी तो मला तसं सांगतो. नेव्हर. आपल्याला काय करायचं हे आपल्या हातात असतं. आणि ती गोष्ट अचीव्ह करताना आपलं मन बिलकुल डळलं नाही पाहिजे. थोडं सुद्धा डायव्हर्ट नाही झालं पाहिजे. चांगल्या गोष्टींसाठी तर कधीही नाही. म्हणून म्हणतो लाईफ एवढी सरळ नाहीये की गोष्टी. म्हणून म्हणतोय 16 to 18 एज एवढी जपा फक्त स्वतः बाबतीत. बस एक्सक्यूज द्यायला शिकायचं नाही. एक्सक्यूज दिला लाईफ लॉंग ती गोष्ट तुमच्या सोबत येणार आहे. ट्राय करा. कोणी 100% नसतं. म्हणून म्हणलं आम्ही काय आकाशातून पडलेले नाहीये टीचर्स. गोष्टी जशा आम्ही लर्न करत गेलो तसं त्याचा अनुभव आमच्या सोबत घेत गेलेला आहे. तुमचे पॅरेंट्स आज किती शिकलेत याच्यापेक्षा तुमचा पॅरेंट्स बरोबर किती रिस्पेक्ट आहे ही गोष्ट ऍज अ बेस्ट पर्सन म्हणून तुम्हाला लाभेल. किती रिस्पेक्ट ठेवता पॅरेंट्सचा ही गोष्ट खूप महत्वाची आहे आज. परत सांगतो, आपण जगाला फसू शकतो, आई वडिलांना फसू शकतो, स्वतःला नाही. लिहून ठेवा सेंटेन्स. सगळ्या जगाला फसू शकतो आपण, सगळ्या जगाला, स्वतःला नाही फसू शकत. ठेवा हात. काय गोष्टी झाल्यात तुम्हाला माहिती. मला काही इंटरेस्ट नाहीये, मी तुम्हाला खरं सांगतो. दॅट विल बी द बेस्ट पर्सन. स्वतःशी अनालिसिस करायला शिका. काय निगेटिव्ह बाहेर पडतं पडू द्या. काय पडतं ते पडू द्या. मी तुम्हाला सांगतो, बरेच स्टुडंट्स बघितलेत, बरेच विद्यार्थी बघितलेत, सर असं नाही असं. यस, तुमच्या कलेने तुम्ही चाला. लाईफ बरोबर ते अनुभव देत जात. आणि काय होतं, कुठेतरी आपल्याला खंत तयार होते. एक बॅक ऑफ द एक फीलनेस यायला लागतो आपल्याला की आपण चुकीचं होतो. ह्या फीलनेस आलाच नाही पाहिजे. रिस्पेक्ट टू द पॅरेंट्स. मी परत सांगतोय तुम्हाला, आयुष्य कितीही मोठे झालं तर पॅरेंट पेक्षा मोठे नाही होऊ शकणार आपण.
मी आज इंजिनियर आहे, खूप पैसा कमवतो, सगळं घर आहे, गाडी आहे, सगळं आहे, मी तुम्हाला सांग, पण मी माझ्या आई वडिलांपेक्षा कधीच मोठा नाही झालो. मी आई वडिलांचे शब्द आजही मी तुम्हाला सांगतो तेवढ्याच रिस्पेक्टफुली घेतो. ही गोष्ट राहिलीच पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगतो, किती कमवले म्हणजे तुम्ही तुमच्या पॅरेंटला त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही जाऊ शकत. लाईफचे काय अनुभव आहेत ते शेअर करायचा प्रयत्न करतात. कदाचित माझ्यापेक्षा थोडीशी लँग्वेज वेगळी आहे त्यांची आणि ती आपल्या माइंडला स्टक करते. थोडासा पॉझिटिव्ह विचार करा. कुणाचे पॅरेंट कुणाच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आपल्या पाल्यासाठी मुलासाठी चुकीचा निर्णय किंवा चुकीची गोष्ट नाही गृहीत धरणार, नाही करणार. शेवटी तेच तुम्हाला हेल्प करणार आहेत हे लक्षात ठेवा. तेच तुम्हाला हेल्प करणार आहेत शेवटी. आम्ही काय आज तुमच्या 2 वर्ष सोबत आहेत. पुढं पुढं तुम्हालाच तुमच्या डिसिजन्स बऱ्याचशा घ्यायच्या आणि या घेत असताना कायम पॅरेंट कधीच चुकीचं मार्गदर्शन करणार नाहीत तुम्हाला. लहान आहेत तुम्ही, अजून अनुभव कमी आहेत जगाचे तुम्हाला. पॅरेंट्स एखाद्या वेळेस तुम्हाला सांगतील असं नाही असं आहे, शांत डोक्याने विचार करा त्या गोष्टींचा. रिॲक्ट नका करू त्याला, सडन रिॲक्ट नका करू त्या गोष्टींना. चुकीचं आहे. सडन रिॲक्ट करू नये लागतं त्या गोष्टींना. आपल्याकडे अनुभव कमी, आपण ऍक्सेप्ट करू ती गोष्ट. काय सांगतायत काय बोलतात शांत डोक्याने आपलं विचार मांडू शकतो. शांत डोक्याने मांडा. आरडाओरड करून नका करू ती गोष्ट. खूप मी तुम्हाला परत सांगतोय, लाईफ तुम्ही काय बनता याच्यापेक्षा काय बनणार आहेत, दॅट इज अ स्टुडंट और दॅट इज द बेस्ट पर्सन म्हणून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो काही जीवनाचे रूल्स आहेत त्याला फॉलो करावे लागतात. एज ऑफ 16 आणि 18 चे काही रूल्स आहेत आणि रूल्स अँड रेग्युलेशन शिवाय गोष्टी बनत नाहीत. सिग्नल आहे थांबायला सांगतो, रेड सिग्नल थांबायचंच आहे, काही शक्यता नाही, काही गुंजाईश नाही. आणि सर तोडलं तरी चालतं सर, तोडलं तरी चालतं. जशाशी ते घशाशी येतं ना मग ते त्याला समजतं सिग्नल तोडणं काय गोष्ट आहे. आज इंडियात सर्रास ती गोष्ट चालते. फॉरेन कंट्री मधलं कोणीतरी एक सायंटिस्ट किंवा असं पर्सन येऊन गेला आणि तो ज्यावेळेस इंडियामध्ये फिरला त्यावेळेस त्यांनी धन्य म्हणून म्हणलं, या देशाला कोण चालवत असेल तर तो देवच. माहित नाही, तो देवाला सुद्धा मानायचं नाही. इतकी अवघड सिच्युएशन्स त्यांनी बघितले इंडियामध्ये. का? कारण जेवढे काही बाहेरचे देश आहेत इतके सिस्टमॅटिकपणा त्यांनी इम्प्लिमेंट केला आहे, बऱ्यापैकी केला. शेवटी पर्सन ते पर्सनच. मी तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवरती ते प्रत्येक ठिकाणी असतात, पण त्याचा कंट्रोलिंग कसा ठेवलाय त्यांनी हे सांगायचं मला. इतका सिस्टमॅटिकपणा व्यवस्थितपणे. म्हणून सांगतो ना, ज्यावेळेस तो पर्सन इंडियात आला आणि इंडियामध्ये त्यांनी बघितलं, मोठे मोठ्या सिटीज फिरून बघितलं, त्यावेळेस तो हात जोडून म्हटलं, इंडियन सिस्टमला कोण चालवत असेल तर खरंच भगवानच चालवतं, गॉडच चालवतं. गॉड या गोष्टीवरती तो कधीच बिलीव्ह करत नव्हता. पण काही अनुभव लाईफचे परत सांगतोय घ्या, कमी वयात घ्या आणि ते देऊ शकतं म्हणजे एज्युकेशन. परत सांगतोय हे देऊ शकतं तुम्हाला कोण, तर एज्युकेशनच देऊ शकणार तुम्हाला. ही गोष्ट तुम्हाला एज्युकेशन देईल. फार कमी वयामध्ये खूप पुढे जाण्याची संधी मात्र एज्युकेशन देऊ शकतं. एक तर स्वतःतलं इतकं कॅलिबर पाहिजे, त्याच्यासाठी इतकी धम्मक पाहिजे. कमी वयात सुद्धा 14, 15, 12 एज पासून सुद्धा स्टार्ट करणारे विद्यार्थी आहेत. पण ते काय करतात, स्वतःला जाणतात आणि पुटअप करतात, लाईफ समोर पुटअप करतात आणि त्यांना सक्सेसफुल मिळतं. सगळ्यांबाबतीत असं घडत नाही. प्रत्येकाचा टाइम असतो. म्हणून म्हटलेलं आहे अपना भी टाइम आएगा, अपना भी टाइम आएगा. पण काय होतं, वेळेवरती काही मुलांनी खूप कमी वयांमध्ये ती गोष्ट थिंक केली आहे आणि सक्सेसफुल मध्ये उतरवलं त्याला. आपण तर अजून फार दूर आहेत. काय गोष्ट करायची हे आपल्याला माहित नाहीये. म्हणून इंडियन सिस्टीम ह्या कॉमन सिस्टीम मधून तुम्हाला पास करतं पहिल्यांदा. शेवटी याच्या मागे तज्ञ लोक आहेत जे की तुम्हाला कॉमन सिस्टीम मधून पास करतात. आणि दॅट इज द रुटीन ऑफ आवर इंडियन सिस्टीम. तुम्ही किती जणांनी तो व्हिडिओ बघितलाय मला नाही माहिती. 10 पर्सन्स असे उभे असतात. 10 पर्सन्स उभे असतात. हा पर्सन काय करतो, एक ऍक्शन करून दाखवतो. ती ऍक्शन दुसऱ्याला पास करतो. ही ऍक्शन म्हणजे सगळे असे या साईडला फेस करून उभे असतात, या साईडला. त्याच्यानंतर हा या साईडला फेस करून उभा असतो.
असं कंटिन्युअली एकमेकांचा चेहरा पाहू शकत नाहीत. ते बॅक टू बॅक उभे असतात सगळे असे बॅक टू बॅक उभे असतात. एक पर्सन ऍक्शन करून दाखवतो. मागे एक व्हिडिओ फेमस झाला होता. त्याच्यानंतर हा ऍक्शन याला दाखवतो, हा ऍक्शन याला दाखवतो, यांनी पुढच्याला दाखवायचे, यांनी पुढच्याला दाखवायचे, यांनी पुढच्याला दाखवायचे, यांनी पुढच्याला दाखवायचे, यांनी पुढच्याला दाखवायचे. जी फर्स्ट ऍक्शन असते ना ती पार कोलमडलेली असते. काय केलं होतं याचा एंड पर्यंत पर्यंत पूर्ण ती ऍक्शन कोलमडलेली असते. जग स्वतःच्या दृष्टिकोनातून पहा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह बऱ्याच गोष्टी आहेत लाईफमध्ये. काय घ्यायचं काय नाही घ्यायचं थोडंसं शेअर करा पॅरेंट्सशी. बिनधास्त मी तुम्हाला सांगतो. त्यांच्याशिवाय दैवत नाही. कोणी तुम्हाला रॉंग आणि राईट सांगू शकणार नाही त्यांच्याशिवाय. काय जे असेल ते त्यांच्या अनुभवाने ते शेअर करतील. ऍक्सेप्ट करा. त्यांच्या अनुभवातून ते शेअर करतील तुमच्याशी. आता ठरवा. तुमचं मत मांडायला काही हरकत नाहीये त्यांच्यासोबत. कोणी पॅरेंट तुम्हाला म्हणणार नाही की तुझं ऐकणार नाही. असं होऊ शकत नाही. शांत डोक्याने पुटअप करा. तुम्हाला काय पुटअप करायचं ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्ट करा. फार पुढे गेल्यानंतर मागे येता येत नाही. फार पुढे गेल्यानंतर मागे येता येत नाही. तसं विद्यार्थी म्हणून परत सांगतोय, पुढे गेलेला अभ्यास मागे जाऊन करायचं म्हटल्यानंतर जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस एवढा इझी नाहीये. एवढा इझी नाहीये. गोष्टी एकदा पुढे गेली की त्याला कॅचअप करणं एवढं इझी नाहीये. खूप कमी विद्यार्थी असतात पेशन्स ठेवतात, शांततेने त्याला लढतात, तासन तास द्यावा लागतो. त्याच्याशिवाय होत नाही. होत नाही त्याच्याशिवाय. म्हणून परत सांगतोय, तुम्ही इंजिनियर बनणार आहेत का, डॉक्टर बनणार आहेत का, काय बनणार आहेत याच्याशी का संदर्भ नाही आहे. कारण मी माझं वर्क करून पुढे टाइमली देणं हे माझं काम. एक्झाम माझं काम. काय घ्यायचं किती मार्क्स मिळवायचे हे तुमचं वर्क आहे. अडचण आली शेअर करत चला. भरपूर वेळेस सांगितलं. क्लिअर राहा थोडंसं की काय करायचं हे क्लिअर राहा. किती चिटरचाटर करायचंय, किती गप्पा गोष्टी करायच्यात, किती मित्रांमध्ये किती वेळ दिला पाहिजे. आपली लाईफ रुईन होता कामा नये. जर लाईफ आपल्याला काही ऑपॉर्च्युनिटी देत असेल तर गमवू नका. मी परत सांगतोय तुम्हाला. का एज ऑफ 25 एज ऑफ माझं शिक्षण 22 ला झालं आणि 26 ला मी दुबईचा वर्ल्ड टॉलेस्ट टावर बुर्ज खलिफा मी स्वतः कन्स्ट्रक्ट करताना बघितलाय. ऍज अ सिव्हिल इंजिनियर माझा फील मी तुम्हाला सांगतो पैशात काउंटच नाही करू शकणार. तुम्ही काउंटच नाही करू शकणार. मी स्वतः तो बुर्ज खलिफा कन्स्ट्रक्ट होताना मी स्वतः पाहिलेला आहे पूर्णपणे. 75 मीटरचं नुसतं फाउंडेशन आहे त्याला. 75 मीटर डीपनेसचं नुसतं फाउंडेशन आहे. मी तुम्हाला सांगतो आपल्यासारखं तिथं त्या बेसला आपण जसं म्हणतो मराठीमध्ये तिथं मुरुम असतो किंवा हार्ड सॉइल लागते तसा प्रकारच नव्हता. तरी सुद्धा कसा बांधला असेल याची कल्पना सुद्धा तुम्ही नाही करू शकत. ओके वेट गिव्ह मी 1 मिनिट.
साधी मिरची टाकून ठेवा. तिखट नको. नाही मिरची मिरची भरलेली नको. ओके, मोमेंटम गेलं परत. ओके, काही हरकत नाही. व्यवस्थितपणे या गोष्टी टॅकल करा, हँडल करा. परत सांगतोय, लाईफ सरळ नाही आहे. सरळ मार्गाने सरळ गोष्टी सगळ्यांना मिळत नाहीत. तुम्ही जर इच्छा ठेवली स्ट्रॉंगली तर वयाच्या 22 आणि 25व्या वर्षी सक्सेसफुल मुलांनी आज करून दाखवलं. जे मॅथमॅटिक्स शिकता तुम्ही ते अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे. अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे. जो 10वी पर्यंतचा पार्ट झाला तो प्युअर मॅथमॅटिक्स होता. आता हीच गोष्ट आहे की तुम्हाला प्युअर पण शिकायचं आणि अप्लाइड पण शिकायचं. कारण प्युअर हे खूप पुअर आहे आपलं. प्युअर मॅथमॅटिक्स हे खूप पुअर आहे आपलं. आणि अप्लाइड आपण शिकायचा प्रयत्न करतोय हे खूप मोठा ट्रबल आणतं. आणि हे जे ओव्हरकम करतात मुलं, काय करतात कंपन्यांमध्ये मोठे मोठे प्रॉब्लेम जे सॉल्व्ह होत नाही ते यंगस्टर तुमच्यासारखे सॉल्व्ह करतात. ते यंगस्टर्स सॉल्व्ह करतात. कशाच्या बेसिसवरती? कारण जे तुम्ही शिकत राहता कंटिन्यूली त्याचं कुठं ना कुठं तरी काय होतं, लिंकिंग तयार होतं. मी म्हणतो ना, आज हे सगळं मॅथमॅटिक्स सगळ्याच्या सगळं कामाला येत नसतं. पूर्ण मॅथमॅटिक्स कामाला येत नसतं. पण तुमचा जो ब्रेन ग्रो होतो त्याच्यापासून ते मात्र कामाला येतं. ते मात्र तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जेवढं तुम्ही त्याचा व्यवस्थितपणाने प्रॉपरली कराल तेवढं मी तुम्हाला सांगतो आपलं ग्रोथ असतो ती एक. आणि ती ग्रोथ तुम्हाला पुढे युटिलायझेशनला कामाला पडते, अभ्यास नाही. कदाचित आज सॉफ्टवेअर इंजिनियर्स मॅथ्स सगळं विसरले, पण त्यांना जेवढं रिलेटेड आहे तेवढंच ते करतात. आपल्या इंडियन सिस्टीम मध्ये मी तर म्हणतो चांगली सिस्टीम आहे. ज्या अर्थी तुम्हाला ते या पद्धतीनं ग्रो करतायत त्यावेळेस इस्टॅब्लिश फॉर्म तयार करतायत तुमच्यामध्ये की कुठलीही अडचण आली तर तुम्ही इझिली फेस करू शकता. त्या गोष्टींना इझिली फेस करू शकता. हे सगळ्या ग्रॅज्युएशनचं एकत्र मॅथमॅटिक्स आहे. सगळ्या ग्रॅज्युएशनचं थोडं मॅथमॅटिक्स आहे तुम्हाला. कदाचित हे शिकताना खूप मोठे चॅलेंजेस असतात आणि ते सुद्धा आज यंगस्टर्स काय करतात, इझिली सॉल्व्ह करतात. मी तुम्हाला सांगतो इझिली सॉल्व्ह करतात. आपण कुठं अडकलोय? प्युअर मध्येच अडकलोय. अजून प्युअर मॅथमॅटिक्स मध्येच अडकलोय. अप्लाइड मॅथमॅटिक्स तर खूप दूरची गोष्ट आहे आपल्यासाठी. अजून अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजे ज्यावेळेस आपण JEE सारखे क्वेश्चन सॉल्व्ह करतो म्हणजे आपला माइंड पूर्णपणे काय होतं, ट्विस्ट केलं जात. आणि जर ती ट्विस्टिंग तुम्ही सॉल्व्ह करू शकत असाल तर येणारे प्रॉब्लेम्स तुम्हाला मिळतात. पुढचे येणारे प्रॉब्लेम्स तुम्हाला इझिली फेस करता येतात. जे की स्टक झालेले आहेत त्याच्यासाठी शिकायचं. तुमची इच्छा असेल तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता. अदरवाईज यू हॅव डायव्हर्टिफाईड फील्ड्स. भरपूर डायव्हर्टिफाईड फील्ड्स आहेत. खूप डायव्हर्टिफाईड फील्ड्स आहेत. तुम्ही कुठलीही एक सिलेक्ट करू शकता आणि तुमचा प्रोग्रेस करू शकता. मग तिथं लाईफ तुमची बॅलन्सिंग तुम्ही ठेवली पाहिजे. आपलं काम पण, आपलं घर पण, आपलं रुटीन पण, या गोष्टी आपण आपल्या इंडियन सिस्टीम मध्ये शिकतो. सगळ्या गोष्टी अशा बॅलन्सिंग झाल्या पाहिजेत. म्हणून म्हणतोय एज ऑफ 16, एज ऑफ 18 कळतं पण वळत नाही. कळतं पण वळत नाही. ही गोष्ट ज्याला कळाली आहे तो प्रॉपरली कमी वयामध्ये मी तुम्हाला सांगतो व्यवस्थितपणा त्यांनी आणलेला आहे. अँड दॅट इज द बेनिफिट ऑफ एज्युकेशन. घ्यायचं नाही घ्यायचं तुमच्या हातात आहे. 2 गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या, 2 गोष्टी सांगितल्या, खायचं का प्यायचं. याचा पॉझिटिव्ह निगेटिव्हचा विचार फक्त सांगतोय. तुम्ही याच्याकडे जाऊ नका एक्झाम्पलकडे. याचा पॉझिटिव्ह विचार जर तुम्हाला नक्कीच येत असेल, इन्स्पायर करत असेल तर नक्की कधी पण पॉझिटिव्ह राहा त्या गोष्टींबाबतीत. काही बिघडत नसतं. मी तुम्हाला सांगतो काही बिघडत नसतं. काही गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी काही गोष्टी सुटतात. आपलं लक्ष ऍज अ स्टुडंट म्हणून पूर्णपणे फोकस राहायचं सध्या. आणि तुम्हाला वेल डायरेक्शन देणं माझं काम. फोकस राहायचंय, पण तुम्हाला फोकस राहायचं. जोपर्यंत तुम्ही फोकस नाही करणार तोपर्यंत शक्य नाहीये. तुमचं जर वाईडनेस असा असेल, पाहण्याचा दृष्टिकोन जर तसा असेल तर त्याला कोणीच एकत्र करण्यासाठी खूप डिफिकल्ट होईल. कायम तुम्ही असं पाहणार त्याला, कायम असं पाहणार नाही. थोडंसं फोकस राहा. जी थिंग्स तुमच्या पाथ मध्ये आलेली ती बिलकुल चुकीची नाही, मी लिहून देतो तुम्हाला.
बिलकुल चुकीची नाहीये. तुम्ही जे आज करताय ते बिलकुल चुकीचं नाहीये. तुमच्या नशिबाने चुकून तुम्ही सायन्स फील्डमध्ये आला असाल आणि माझं जर आजचं लेक्चर ऐकत असाल तर बिलकुल मी तुम्हाला सांगतो राईट पाथ मध्ये आहेत तुम्ही. आमच्या वेळेस आम्हाला सांगणारं कोणी नव्हतं, तरी आम्ही स्ट्रगल मध्ये करून पुढे आलेलो. तुमच्या लाईफमध्ये इझिली ही गोष्ट मिळवून देऊ शकत असेल तुमचे पॅरेंट, तर तुम्ही सगळ्यात भाग्यवान आहे, सगळ्यात भाग्यवान आहे. एज्युकेशन एवढं सिंपल नाहीये, एवढं सिंपल नाहीये. मी तुम्हाला सांगतो प्रत्येकासाठी तर एवढं सिंपल नाहीये. म्हणून म्हणतो ना, हजारो विद्यार्थ्यांचा अनुभव आहे माझ्याकडे, बाकी काही नाही. हजारो विद्यार्थ्यांचा अनुभव आहे, त्यांचे अपडाऊननेस माझ्याकडे आहेत. मी काय मॅथ्स मधला खूप मोठा तज्ञ आहे असं नाहीये. माझ्यापेक्षा टॅलेंटेड आहेत, माझ्यापेक्षा टॅलेंटेड आहेत. पण काय होतं, जे काही देतो मी मनापासून ते विद्यार्थी लाईक करतात. जे काही आहे ते ट्रान्सपरंटली आणि व्यवस्थित करणं शेवटी विद्यार्थ्याला आहे. मी करून उपयोग नाहीये. आय कॅन बी रिपीट इट, ओके. जास्तीत जास्त मी काय करू शकतो, परत त्याला रिपीट करू शकतो जास्तीत जास्त. पण लक्षात ठेवा, अप्लाय तुम्हाला करायचंय. मी प्युअर फॉर्म शिकू शकतो, अप्लाय तुम्हाला करायला शिकायचं. आणि जोपर्यंत ती जस्ट तुमच्यामधून बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुमची लेवल अप होणारच नाही, एक सॅटिस्फॅक्टरी लेवल येणारच नाही त्याच्याशिवाय. म्हणून म्हणतो टाइम गमवू नका, रात्रंदिवस एक करा. आता काय करायचं ते एज ऑफ 16 आणि 18, बस 18च्या आत सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत तुम्ही. आणि दॅट इज द 10th पास नंतर 12च्या आत ही गोष्ट समजलीच पाहिजे आपल्याला. आणि ती कंट्रोलमध्ये आणता येते, कंट्रोलमध्ये आणता येते. जेवढ्या लवकर कराल तेवढ्या लवकर चांगलं. त्याची आम्ही वाट पाहतोय. एखाद्या पॅरेंट्स आनंदाने उठून पाहतात की माझा मुलगा स्वतःच्या मनाने कधी उठेल. 7 वाजता लेक्चर असेल, तो मनाने स्वतःहून कधी उठेल. ज्या दिवशी तो उठला त्या दिवशी त्याचं सार्थक झालं समजायचं. दिवसापासून त्याचं सार्थक चालू झालं. हे कधी ठरवायचं, कधी करायचं हे तुमच्या हातात. त्याला उठ म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. मी तुम्हाला त्याच्यासाठी सोपा उपाय सांगितला. रात्री झोपताना अलाराम वॉचला देऊन नाही चालत, इथं द्यावा लागतो. इथं दिला की बरोबर जागेच. अलाराम मोबाईल मध्ये किंवा वॉच मध्ये देऊन चालत नाही, इथं द्यावा लागतो. इथं दिला की बरोबर गोष्टी घडणार सगळ्या. इथं द्यायला शिका. काय करायचं काय नाही, रात्री झोपण्याच्या पूर्वी एक सिस्टमॅटिकपणा ठेवायचा, सकाळी बरोबर इम्प्लिमेंट होतं. बरोबर इम्प्लिमेंट होतं. सक्सेसफुल पर्सनची एवढी स्टोरी आहे, मी तुम्हाला सांगतो. सक्सेसफुल पर्सनची स्टोरी एवढीच आहे, मी तुम्हाला खरं सांगतो. 1 डे बिफोर थिंक करून ठेवतात आणि त्याचं सिस्टमॅटिक इम्प्लिमेंट करतात. 100% कोणाच्यानी नाही झालेलं, मी तुम्हाला खरं सांगतो. 100% कोणाच्यानी होत नाही. जेवढं होतं तेवढं सिस्टमॅटिक जर केलं तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो, नक्कीच बेस्ट पर्सन म्हणून हसत हसत जगाल व्यवस्थितपणे. कधीही निगेटिव्ह थॉट्स येणार नाही, कधी निगेटिव्ह थॉट्स येणार नाही. किती सिच्युएशन ऑड असू द्या, फेस करायला शिकणार तुम्ही व्यवस्थितपणे, फेस करायला शिकणार. ही गोष्ट बिंबवा माइंड मध्ये कुठेतरी. त्याच्याशिवाय नाही लाईफ जगण्याचा आनंद तोच आहे. म्हणून म्हणतो पॅरेंट्स रिस्पेक्ट ठेवा, त्याच्याशिवाय नाही गोष्ट मिळत. एवढं इझी नाही. आपल्यासारखं दुर्दैव आपणच. मग काही असू द्या, शिकलेले असू द्या नसू द्या, त्यांचा रिस्पेक्ट ठेवणं आपलं काम. तुम्ही देवाला फर्स्ट माना न माना, पण आई वडिलांना पहिले माना. काय सांगतात शांत डोक्याने ऐका. मी म्हणतो ना, आपल्या टेक्नॉलॉजी बाबतीत आणि त्याच्या बाबतीत ते कदाचित कमी पडते, पण ते रॉंग तरी नाही सांगणार तुम्हाला. तुमचं मत शांत डोक्याने त्यांच्या समोर मांडा. काय तुम्हाला मांडायचं ते. आवाज चढून नाही मांडायचं, डोळे वटारून नाही मांडायचं. एक्सेप्ट करा, काही फ्यू थिंग्स आहेत लाईफमध्ये सरळ कोणी देत नाही. एवढे हजारो रुपये देऊन सुद्धा कोणी काउन्सिलिंग अशी नाही करणार तुम्हाला. का नाही? त्याला अनुभव लागतो त्याला. हे असं आतमधून आहे, ते काही स्टोरी नाही आहे लिहिली आहे. ते कसं लेखक असतो, तो स्टोरी लिहितो आणि तो पेश करतो. मग बऱ्याच मूवी फॉर्म्स मध्ये आपण पाहतो आणि तो मूवी झाला की 1 तासभर आपण कसे असतो एकदम. नाही, आता तसं नाही चालत. त्याला कुठं पाहिजे? इथून सुरुवात करा. इथून सुरुवात केली ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार. काहीतरी इन्स्पिरेशन मूवी बघायचा, त्याचं इन्स्पिरेशन दिवसभर राहतं. मी म्हणतो 2 दिवस राहतं, 3 दिवस राहतं, चला भले 1 महिना राहतं. त्याच्यानंतर काय?
नाही, त्याच्यामुळे चेंज इथून पाहिजे. मग असं म्हणायचं का परत ते मूवी बघायचं? तसं होत नसतं, तसं होत नाही. त्याला तुम्ही इथून ठरवलं, ज्या दिवशी ठरवलं, आणि कमी वयात ठरवा काही गोष्टी, कमी वयात ठरवा, खूप चांगलं होईल, खूप व्यवस्थितपणा येईल तुम्हाला. म्हणून म्हणलं ना, मी कधीच विद्यार्थी डॉक्टर बनेल का इंजिनियर बनेल याच्या मागे नसतोच कधीच नाही. मी तुम्हाला सांगतो, जो व्यवस्थितपणाने करतो, ज्याला जे इन्स्ट्रक्शन्स सांगितलेत आम्ही ते जो पाळतो, आणि त्याला कधीच काही कमी पडणार नाही, कधीच नाही. कधीच तो असा घाबरलेला नसतो. मग एक्झाम मध्ये कधीच घाबरू शकत नाही, कधीच घाबरू शकत नाही तो एक्झाम मध्ये. त्याला माहिती आहे आपल्या ज्या गोष्टी येतात त्या एक्सप्रेस करायच्यात फक्त, बस. ही एक्झाम नाही आहे माझ्यासाठी. काय आहे, मला ज्या गोष्टी मी प्रॉपर केलेल्या गोष्टी तिथं मला एक्सप्रेस करायच्या. म्हणून म्हणतोय, कुठली गोष्ट करताना प्रॉपरली टेक्स्टबुक फॉलो करा व्यवस्थितपणे. आपल्याला काय येतं काय नाही येत, 10 ते 15 मिनिटं लागतात, 10 ते 15 मिनिटं लागतात. तुम्हाला तसे टेक्स्टबुक डिझाईन करून आलेले आहेत. विशेष म्हणजे सगळं तुमच्या हातात आहे, फक्त पाहायची गरज आहे. जरी डिफरन्सिएशन असेल, जमत नसेल तर ट्राय करा. टेक्स्टबुकच्या मागच्या साईडला तुम्हाला समरी काढून दिलेली आहे फॉर्म्युल्यांच्या. ट्राय करा ते फॉर्म्युले कसे आले तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह करून दिले. थोडासा वेळ द्या त्या गोष्टीला, थोडासा वेळ द्या. एवढा जरी मी चॅप्टर घेतला असेल, लॉजिक एवढा सिंपल चॅप्टर असेल, तर मोजून 2 ते 3 क्वेश्चन विचारतो. पहा तुम्ही तुमची सुद्धा हालत आणि कंडिशन याच्या बेसिसवरती की तुम्ही केलंय का नाही केलंय ते. अजून रोजच्या रोज व्यवस्थित केलं तर कॉन्फिडन्स लेवल इन्क्रीज राहील. ती एनर्जी फील कराल, यस मला हे येऊ शकतं, मला हे जमू शकतं व्यवस्थितपणे. हा फील तुमच्यामध्ये डे बाय डे इन्क्रीज झाला पाहिजे, डे बाय डे इन्क्रीज झाला पाहिजे. तुम्ही गॅप टाकू नका, त्याला व्यवस्थितपणाने करा. केलं की येणार, याची ॲश्युरिटी मी तुम्हाला देतो. प्रयत्न केल्यास येणार. प्रयत्न इतके करावे लागतात त्याच्यासाठी की ती स्टेज यावी लागते. ती स्टेज आली की बरोबर यायला लागतात गोष्टी. ती स्टेज येण्याच्या आधीच तुम्ही काय करताय, सोडून देताय त्याला. मी तुम्हाला सांगतो ना, 40 आणि 45 मिनिटाच्या याने काहीच होणार नाही. आता काहीच नाही होणार. एखादा कंटेंट सुद्धा होणार नाही तुमचं व्यवस्थितपणे. 40-45 मिनिटांनी होतं काय, काहीच होत नाही. 40-45 मिनिटं तर नुसतं कॉन्सन्ट्रेशन यायला लागतं. तास 2 तास ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस 3ऱ्या आवर्स मध्ये तुमचा अभ्यास खरा होतो. तेवढं कॉन्सन्ट्रेशन गेन कर. अशा वेळेस हे डबडं डायरेक्ट स्विच ऑफ करायचं, सायलेंट करायचं आणि उलट टाकून ठेवायचं. हे नाही वाजलं पाहिजे, ह्याच्याकडे लक्ष नाही गेलं पाहिजे. हे तुमचं आयुष्य घडवू पण शकतो आणि बिघडू पण शकतो. याचा कंट्रोल आपल्या हातामध्ये पाहिजे. ही एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस झाली आहे स्टुडंटसाठी. पहिल्या कमी होत्या, आता नवीन झालं. पहिल्या माणसांच्या किती गरजा, 3 गरजा होत्या असं म्हणतात. रोटी, कपडा, मकान, आणि चौथी गोष्ट ही झाली. चौथी गोष्ट ही झाली, ही म्हणजे लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, काही असेल. हे काही सुटत नाही. तुम्हाला किती वेळ सांगितलं, 2-2 आहेत माझ्याकडे, खेळायला वेळ नाही. 2-2 आहेत, खेळायला वेळ नाही. काय सांगताय, ऍक्सेप्ट करा, ऍक्सेप्ट करा. मनाने विचार करा, तुमच्या स्वतःच्या मनाला काय पटतं ते करा. माझं सांगणं काम, 2 गोष्टी माझ्या हातात होत्या. काय चूज करायचं ही माझं वैयक्तिक माझं आहे. मी दुसऱ्यांना दोष देऊन नाही चालत. त्याच्यामध्ये दुसऱ्यांना दोष देऊन चालत नाही. मनात होतं बऱ्याच गोष्टी मी माझ्या परीने सांगायचा प्रयत्न करतोय, केल्यात सुद्धा. लाईफ ऍक्सेप्टन्स तुम्ही ठेवा. आज जर काही गोष्टी आपल्याला पॅरेंट कडून मिळत असतील तर भाग्य समजा, भाग्य. नाही मिळत दुसऱ्यांना, नाही मिळत. हालाकीची परिस्थिती आहे बाहेर, तरी सुद्धा तुमचे पॅरेंट्स तुमच्यासाठी लढत असतील तर त्यांना दोष देणं योग्य नाही, योग्यच नाहीये. त्या सिच्युएशन मधून बाहेर काढण्याचा सगळेजण प्रयत्न करतात. त्यातल्या त्यात तुम्ही जर ही गोष्ट ऍक्सेप्ट केली त्यांच्यासाठी, तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो काही कमी पडणार नाही, काहीच कमी पडणार नाही. ओके, पेशन्सली ऐकल्याबद्दल थँक्यू. विल टर्न टुवर्ड्स द फॉर्म. ॲटलिस्ट लॉस तरी लिहून देतो तुम्हाला. ओके, इम्प्लिमेंटेशन्स उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण घेऊ. सो द नेम इज अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. पेज नंबर 19 वरती आहे. मागं पुढं झालं तर तिथून घेऊ शकता. टेक्स्टबुक पेज नंबर 19 वरती आहे. मागं पुढं झालं तर घेऊ शकता. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स.
अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स, दॅट इज लॉजिकल लॉज म्हणतात. लॉजिकल लॉज. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे जसे रूल्स असतात तसे हे रूल्स आहेत. सो फर्स्ट वन इडम्पोर्टंट लॉ ॲज पर द टेक्स्टबुक जातोय, जेणेकरून तुम्हाला पण ट्रबल येणार नाही. फर्स्ट वन इडम्पोर्टंट लॉ, IDEMPOTENT, इडम्पोर्टंट लॉ. जर दोन स्टेटमेंट सिमिलर असतील त्यांचा ऑर घ्या किंवा अँड घ्या. दोन स्टेटमेंट सिमिलर असतील तर त्यांचा ऑर घ्या किंवा अँड घ्या. ते स्टेटमेंट राहतं. ते स्टेटमेंट आन्सर म्हणून येतं. जसं P हा सपोज ट्रू आहे आणि फॉल्स पण असू शकतो. परत P सोबत ट्रू फॉल्स नेचर, याचं तुम्हाला अँड काढायचं. काय होणार? TT अँड साठी टीच राहतो, FF अँड साठी Fच राहतो. परत P मिळतो तुम्हाला आन्सर. अर्थ तसा काढायचा तुम्हाला. समजा P और Pच आहे, ट्रू फॉल्स, हा सुद्धा ट्रू फॉल्स, मिड साइन और आहे, हा टी टीच आहे, हा F Fच आहे. ऑर जरी असेल अँड जरी असेल तर परत काय मिळतं? स्टेटमेंट इटसेल्फ मिळतं. याला तुम्ही लॉजिकल इक्विव्हॅलेन्सी सुद्धा म्हणू शकता. तसा अर्थ घेतला इडम्पोर्टंट लॉज. प्रतीक्षा क्लिअर का? पुढचं आधीच विचारून ठेवते, शिकत पण नाही ते. शिकले की येणार बाबा. जे शिकवलंय ते गोष्टी आधी व्यवस्थित करून ठेवा. विचारलं म्हणजे काही चुकीचं नाही, पण गोष्टी क्लिअर होण्यासाठी स्टेप बाय स्टेप जावं लागतं. कम्युटेटिव्ह लॉचा अर्थ, जसं आपण 2+3 = 3+2 म्हणतो, 2+3 = 3+2 म्हणतो, तसं P और Q उलट लिहू शकता, Q और P लिहू शकता कम्युटेटिव्ह. तसंच P अँड Q ला Q अँड P लिहिता येत. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स, फर्स्ट इडम्पोर्टंट, कम्युटेटिव्ह. हा फार कमी युटिलाइज होतो, हा मात्र होणार तुम्हाला. थर्ड वन असोसिएटिव्ह लॉ. निगेशन मध्ये आलेला आणि सॉल्व्ह केला. ओके, टेक्स्टबुक मध्ये अपडाऊननेस खूप आहे क्वेश्चन मध्ये, म्हणून मी तुम्हाला होमवर्क जे देतो ते तुम्ही फॉलो केला तर. नाही, इम्प्लाइज कम्युटेटिव्ह नाही आहे. बरोबर आहे, इम्प्लाइज हा कम्युटेटिव्ह नाही. येस, गुड क्वेश्चन. P और Q कॅन बी Q और P होऊ शकतो, पण P कडून Q कडे हा मार्ग इक्वॅलंट नाहीये. कशाला? Q कडून P ला. कारण हा कंडिशनल आहे आणि हा काय आहे? कोण सांगतं? हा कंडिशनल आहे आणि हा कोण सांगतं काय आहे? हा कंडिशनल आहे. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? गेले विसरत. उलटा. काय शब्द लक्षात ठेवायचा? उलटा. उलटा म्हणजे काय? इनवर्स. कोण आहे रे ते इनवर्स वाला? इनवर्स मंथन. कोरोनामुळे लोकांच्या फुफ्फुसात पाणी होतं, तुमच्या डोक्यात पाणी झालंय. काय करताय नेमकं? अरे इम्प्लाइड. कशाचं इम्प्लाइड? हा जर कंडिशनल असेल तर बरोबर आहे, इम्प्लाइज आणि इम्प्लाइड म्हणू शकता, पण एक्झॅक्ट काय वर्ड आहे? यस अचल, करेक्ट. दोघं तिघांनी आन्सर रॉंग दिलंय, चेक करा. काय नाहीये? रिव्हिजन नाहीये प्रॉपर. याला म्हणतात कॉन्व्हर्स. काय म्हणतात याला? कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्सचा टेबल आणि कंडिशनलचा टेबल सेम एंट्री देतो का? सेम एंट्री देतो का? सेम एंट्री देत नाही. सेम एंट्री देत नाही.
सेम एंट्री देत नाही. अर्थ समजला का? हा आणि हा कॉलम बाबतीत डिफरंट नेचर इंडिकेट करत. हे आपल्याला अल्जेब्रिकली समजायला पाहिजे. म्हणून पी कडून क्यू कडे, क्यू कडून पी कडे नाही. म्हणून कंडिशनल अँड कॉन्व्हर्स इक्वल आहेत का? नाही आहेत. इक्वल नाही आहेत. रॉंग आहे. रॉंग. अर्णव थिंकिंग रॉंग आहे. चेक करून पहा. चेक करून पहा. लॉज अप्लाय केल्यानंतर समजेल. अर्णव जे सांगितले ना ते चुकीचं आहे. हा निगेशन डायरेक्ट इम्प्लाइजला अप्लाय होत नाही. अर्णव इम्प्लाइजला जात नाही. तू जे सांगतोय ते असं आहे. चेक कर. पी कडून क्यू कडं. करेक्ट. याची लॉजिकल इक्वॅलन्सी होते निगेशन ऑफ पी और क्यू होते. बरोबर आहे का? अर्णव कुठं चुकीचं आहे ते सांगतो. याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. निगेशन ऑफ क्यू कडून पी कडे. हा निगेशन याला ना हा निगेशन याला जात नाही. काय होईल इथं आता? काय होईल इथं? इथं पहिलं स्टेटमेंट जशाला तसं. पहिलं स्टेटमेंट जशाला तसं. इम्प्लाइज काढला की ऑर असतो. पण त्याच्यावर कोण अटॅक करणार आहे? निगेशन. मग तो अँड बनतो. आणि सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. सेकंड स्टेटमेंटचं सांग हे दोन इक्वल आहेत का? नाही आहेत. कारण इथं ऑर आहे, इथं अँड आहे. एक गोष्ट सोडायची अर्णव. एक गोष्ट तुला सोडावी लागेल फक्त. बस. ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स फक्त सोडून द्यायचं. बस. तू सक्सेसफुल होणार. याच्यात काही शंका नाही. याच्यात काही शंका नाही आहे. ओव्हर कॉन्फिडन्स फक्त सोडून द्यायचा. नाही नाही, हे ट्राय करून पाहायला पाहिजे तुम्ही स्वतः. हे दोन इक्वल आहेत का? यस. लॉजिकल इक्वॅलन्सी. हे दोन इक्वल होण्यासाठी आपण कसं लिहितो? पहिलं स्टेटमेंट जशाला तसं. ऑरच्या ऐवजी अँड. निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. चेक करा. बरोबर आहे का? समजलं का अर्णव? क्लिअर का? काही शंका? क्लिअर ना? याच्यात कन्फ्युज राहू नका. मी तुम्हाला सांगितलं लाईफ मध्ये अँड आणि ऑर सरळ आहेत. अँड आणि ऑर सरळ आहेत. हा सरळ नाही आहे. याला शिका. हा शिकला की सगळं येतं लॉजिक. काहीच नाही. याला फक्त केअरफुली हँडल करायचं. याला फक्त केअरफुली हँडल करायचंय. हा सुद्धा जास्त ट्रबल करत नाही. कारण हे तिन्ही काय आहेत? कॉम्युटेटिव्ह आहेत. हे तिन्ही कॉम्युटेटिव्ह आहेत. ओके. काही गोष्टी आहेत. व्यवस्थित लर्न करा. एकदा लर्न करा. व्यवस्थित लर्न करा. असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह सांगतो पी क्यू आर जरी 3 स्टेटमेंट असतील अँड किंवा ऑर कनेक्टिव्हिटी असते. पी अँड क्यू अँड आर हे पहिले समजून घ्या. दोन्हीही अँड आहेत. हे समजून घ्या. दोन्हीही अँड आहेत. पहिल्यांदा दोन्ही अँड आहेत. ओके. याच्या बाबतीत काय करू शकता? ब्रॅकेट शिफ्ट करू शकता. पी अँड क्यू ला एकत्र आणून अँड आर सोबत आणता येतं. अँड आर सोबत घेता येत. सिमिलरली पी और क्यू और आर हे लक्षात ठेवा. दोन्हीही ऑर आहेत. दोन्हीही अँड होते. दोन्ही अँड होते म्हणून मी ब्रॅकेट शिफ्ट करू शकलो किंवा ब्रॅकेट काढून पण टाकू शकता. या ठिकाणी तुम्ही ब्रॅकेट काढू सुद्धा शकता. जो एकत्र करायचा तो एकत्र घेऊ शकता. दॅट इज असोसिएटिव्ह लॉ. दोन्ही अँड दोन्हीही ऑर. दोन्हीही अँड दोन्हीही ऑर असेल तर असं होऊ शकतं. किंवा ब्रॅकेट रिमूव्ह करू शकता. कळलं? ब्रॅकेट रिमूव्ह करू शकता. असोसिएटिव्ह लॉ. त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. Distributive law. P and Q or R. What is the observation? What is the observation? या ठिकाणी काय ऑब्झर्वेशन आहे? इथं अँड आहे, इथं ऑर आहे. इथं अँड आहे, इथं ऑर आहे. या आधी ऑब्झर्वेशन मध्ये दोन्ही ऑर होते, दोन्ही अँड होते. हे लक्षात ठेवा. दॅट इज असोसिएटिव्ह.
हा सांगतं डिस्ट्रीब्युशन आहे, हा लेफ्ट साइडला आहे, याला म्हणतात लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह. हात जर उचलून इकडे ठेवला तर त्याला राईट डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणतात. पी आणि अँड, हा इकडं अँड पी जर लिहिला पलीकडल्या साईडला तर राईट डिस्ट्रीब्युटिव्ह होत. येस, करेक्ट अर्णव, बरोबर आहे. तर याचं सोल्युशन काय होऊ शकतं, तर याला या पद्धतीनं थिंक करतात, याला या पद्धतीनं थिंक करतात. सो 2 मल्टिप्लाय बाय 3 + 5, सांगा काय होतं. 2 मल्टिप्लाय बाय 3 + 5, 2 कशाला अटॅच होणार, 3 ला. मिड साइन प्लस 2 कशाला अटॅच होणार, 5 ला. समजतं हे समजलं की ते आलं पाहिजे. लिहा आता तुमच्या मनाने. हे जर समजत असेल तर तुमच्या मनाने हे लिहून पहा, हे लिहून पहा काय असेल सांगा. 2 मल्टिप्लाय सहित 3 ला, तसंच पी अँड सहित क्यू ला. P will attach to Q with and. Correct? Yes, Neeraj, correct? निकेत शिंदे नाही आहे आज. इथं और P and R, क्लिअर का प्रत्येकाला? काही कन्फ्युजन? कुणाला काही कन्फ्युजन? कुणाला काही कन्फ्युजन? हे आठवायचं, हे आठवलं की बरोबर येणार. 2 मल्टिप्लाय विथ 3 प्लस 2 मल्टिप्लाय विथ 5. तसंच P अटॅच विथ Q आणि P अटॅच विथ R अँड सहित. ओके, सिमिलरली चेंज द अँड ॲज ऑर. याचा ड्युएल लिहा, ड्युएल. याचा ड्युएल कसा लिहिणार, अँड आहे तिथं काय टाकणार, ऑर. Q अँड R लॉजिकल इक्विव्हॅलंट, याचा ड्युएल लिहायचा. याचा ड्युएल लिहा फक्त. ड्युएल आठवतं ना, अँडचं ऑर, ऑरचं अँड. इथं अँड होता, ऑर झाला, ऑरचा अँड म्हणजे हा क्यू ला कनेक्टेड. P और Q, मिड साइन अँड P और R, याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कुठला लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे सगळे या सिक्वेन्सनी सांगता आले पाहिजेत उद्या. या सिक्वेन्सनी नेक्स्ट लेक्चर, सॉरी, ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला सांगता आले पाहिजेत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ लिहिताय का, लिहायला पाहिजे. डी मॉर्गन्स लॉ आपल्याला झालेला आहे. काय सांगितलं त्या बाबतीत, एकदम सरळ सरळ. पी और क्यू असेल, बाहेर जर निगेशन असेल तर डी मॉर्गन सांगतो निगेशन पहिल्याला द्या अँड निगेशन सेकंडला. डी मॉर्गन्स लॉ. याच पद्धतीनं पी अँड क्यू जर असेल तर निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. डी मॉर्गन्स लक्षात राहील. हे झालं प्युअर मॅथमॅटिक्स. हे अप्लाय करायचंय, लक्षात ठेवा. हे अप्लाय करणं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. हे ज्याला आलं ते समजून घ्यायचं की आपण 12वीला ना आपल्याला व्यवस्थितपणे सगळं आलं पाहिजे, तर तुम्हाला फील येईल मी 12thला आहे. आतापर्यंत सगळं लॉजिक क्लिअर होत. हा लॉजिक काय आहे, हा लॉजिक प्युअर आहे. तुम्हाला अप्लाय करायला शिकलं पाहिजे. अप्लाय करताना सगळ्यात मोठे चॅलेंज येतात आणि ते जर फेस करू शकत असाल तर याच्यामध्ये नक्कीच ब्रेन ग्रोथ आहे याच्यामध्ये. डी मॉर्गन्स लॉ, आयडेंटिटी लॉ. डिफरन्सिएशनचे लेक्चर बुडू नका, परत सांगतोय मी. डिफरन्सिएशन सोडू नका. सुटला की बराच मोठा पार्ट सुटेल तुमच्या हातात. आयडेंटिटी सांगतो, पी अँड ट्रू, स्टेटमेंट अँड ट्रू. येस, मी घेणारच आहे रिव्हिजन पार्ट. मी नक्की घेईल त्याचा. थोडासा वेळ द्या मला फक्त.
लॉट ऑफ ट्रबल सर. सो P and T. ओके, काय सांगतो P and T? P and T सांगतो P हे स्टेटमेंट ट्रू असू शकतं किंवा फॉल्स असू शकतं. बरोबर, दोन पॉसिबिलिटी P साठी. ट्रू साठी किती पॉसिबिलिटी? एकच. पहिलं सुद्धा ट्रू, दुसऱ्यासाठी सुद्धा ट्रू. पेअर मात्र ट्रूच राहणार आहे, कारण हा टोटोलॉजी आहे. हा टोटोलॉजी आहे. करेक्ट. सो याच्यात जर तुम्ही काय जोडलं, इथं अँड जोडलाय. ओके, इथं काय जोडायचं आपल्याला? अँड जोडायचा. या दोन्हीमध्ये अँड जोडा. P and T लिहा ते साईडला लिहून ठेवा. P and T काय होईल? P and T. आता दोन्हीमध्ये अँड आहे. TT हा T बनणार, FT हा F बनणार. बरोबर आहे. हा ट्रू, हा फॉल्स. कुणाला मॅच केलंय? नाही, फर्स्टला का सेकंडला? फर्स्टला मॅच करतोय का सेकंडला? कॉलम एंट्रीज विथ P, मॅचिंग. बरोबर आहे. म्हणून याचा आन्सर काय लिहिणार? T लिहिणार का P लिहिणार? P दोन अर्थ होतात, एक तर ट्रू असू शकतो किंवा फॉल्स असू शकतो. टोटोलॉजी मात्र ऑलवेज T. म्हणून याचा आन्सर येतं T. दिस आन्सर इज द P. आता सांगा P or T is what? P or T is what? P or T? P or T is what? P काय सांगतो? ट्रू फॉल्स. T काय सांगतो? टोटोलॉजी. ओके, P सांगतो ट्रू फॉल्स, T सांगतो TT. दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तरी ऑर बाबतीत ट्रू. ट्रू. करेक्ट. सो दिस इज ट्रू, डेफिनेटली. आयडेंटिटी लॉ झेपते का? आता फॉल्स घ्या. P and फॉल्स. सांगा आन्सर काय? P or फॉल्स? काढा आन्सर. आयडेंटिटी लॉ, 6th लॉ म्हणजे आयडेंटिटी लॉ आहे. त्याच्या आधी डी मॉर्गन्स होता. सांगा आन्सर. येस अवनी, करेक्ट. अरे PF, अमय रॉंग. अर्णव बरोबर आहे. दोन्हीचे आन्सर सांगा रे, एक नका टाकू. करेक्ट. श्रद्धा, मंथन बरोबर आहे. काढा, आता जसं शिकवलं तसं करा. वेदांत, यस बरोबर आहे. श्रावणी, करेक्ट. अर्णव बरोबर आहे. प्रनील कोणीतरी गडबड केली रे. अर्णव नाही तर प्रनीलने गडबड केली. प्रतीक बरोबर आहे. नीरज, यस करेक्ट. सृष्टी जांभळे, करेक्ट. ऋतुजा, दोन्ही आन्सर एक टाकलेत. फर्स्ट आहे का सेकंड आहे नाही कळत आहे ते. प्रतीक्षा, करेक्ट. अथर्व रॉंग झालंय. रॉंग झालेला आहे. अथर्व बुचडे रॉंग झालंय. प्रनील निगडे रॉंग. प्रनील काय गडबड आहे, काय घाई आहे प्रनील? अर्णव बरोबर आहे. श्रावणी बरोबर आहे. वेदांत बरोबर आहे. नीरज शर्मा, कौन सा आंसर है पता नहीं चलता है. फर्स्ट सेकंड. मंथन बरोबर आहे. अचल बरोबर आहे. श्रद्धा बरोबर आहे. सुमंत फर्स्ट आहे का सेकंड? फर्स्ट असेल तर बरोबर आहे. ओके, केले का रिकरेक्शन? प्रनील, अथर्व बुचडे आन्सर करेक्ट केलं का? कशाला चुकायला पाहिजे रे? कशाला रॉंग झालं पाहिजे? हा P आहे, हा T आहे, हा ट्रू आहे, हा फॉल्स आहे. सॉरी,
हा काय आहे फॉल्स. तो एफ एफ दोन्हीही फॉल्स, दोन्हीही फॉल्स. ट्रू फॉल्स हा फॉल्स आहे, दोन्हीही फॉल्स. बरोबर आहे. दोन्हीमध्ये एकदा अँड घ्यायचा. फर्स्ट इज द अँड. तर हा फॉल्स आणि फॉल्स हे दोन्ही मॅच करतात, म्हणून याचा आन्सर फॉल्स आहे. मग पहिल्या याचा आन्सर फॉल्स ना. सो फर्स्ट वन इज फॉल्स. अँड असल्यामुळे, अँड असल्यामुळे फॉल्स. ऑर असल्यामुळे काय होईल? ऑर असल्यामुळे काय होईल? पी ऑर एफ काढा. हा ट्रू आहे, हा फॉल्स आहे, टी येणार. इथं चेक करा. हा ट्रू आहे, हा फॉल्स आहे, टी. एफ 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 बंद. सो हा आणि हा मॅच करा, म्हणजे याचा आन्सर पी आहे असं इंडिकेट होतं. पी आहे असं इंडिकेट होतं. दॅट इज कॉल्ड एज आयडेंटिटी. स्टेटमेंट आणि ट्रू फॉल्स स्वतःची आयडेंटिटी दाखवतात. डिपेंड्स अपॉन अँड आणि ऑर. लक्षात राहील का? लक्षात राहील का? पाठ करायचं नाही, पाठांतर नकोय, समजून घ्यायचं आहे. एखादी गोष्ट पाठ करायची वेळ आली तर ट्राय करा समजून घेण्याचा. पहिल्यांदा टेक्स्टबुक मध्ये पहा, समजतं का चेक करा पहिल्यांदा, आणि ह्या गोष्टी लिहून काढल्या पाहिजेत. पी टी एंट्री करा, पी साठी, टी साठी एंट्री करा, नंतर याचा क्रॉस चेक करा व्यवस्थितपणे. आयडेंटिटी लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ सांगा रे. पी अँड निगेशन ऑफ पी. किती जणांना सांगता येईल? पी अँड निगेशन ऑफ पी. पी ऑर निगेशन ऑफ पी. P and negation of P, P or negation of P. What should be the answer? What should be your answer? P and negation of P. How to write? P and negation of P. P and negation of P. P जर true false असेल तर त्याचं negation false true. बरोबर आहे. आणि या दोन्हीमध्ये काय वापरायचं आपल्याला? and. या दोघांचा and. या दोघांचा अँड जर घेतला तर दोन्हीही काय मिळतात? पॉलिसी. सो एंटर्ड इट हिअर पॉलिसी. बरोबर आहे का? सेकंड वन, सेकंड वन जर तुम्ही त्याचा ऑर घेतला, ऑर घेतला तर काय होईल? हा ट्रू आहे, हा फॉल्स आहे, ट्रू आहे, फॉल्स आहे, ट्रू आहे, तरी सुद्धा ट्रू. बरोबर आहे. टोटोलॉजी, टोटोलॉजी. पी अँड निगेशन ऑफ पी. दोघांमध्ये जर अँड असेल तर हा फॉल्स, हा फॉल्स मुळे फॉल्स. दोघांमध्ये काय आहे सध्या? ऑर आहे. दोघांमध्ये ऑर घ्यायचा आहे आपल्याला. या दोघांमध्ये ऑर घ्यायचा आहे, टी राहणार. या दोघांमध्ये ऑर घ्यायचा आहे, टी राहतो. सो टोटोलॉजी. क्लिअर? इम्प्लिमेंट करता आले पाहिजे ना सगळ्यात मेन. पाठांतर होऊन जाईल. पाठ करायला नाही, घोकमपट्टी केल्यास येऊ शकतं प्रत्येकाला. इम्प्लिमेंट होत नसतं. घोकमपट्टी जो करतो ना त्याचं इम्प्लिमेंटेशन फार पुअर असतं. विच लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. ऍब्सॉर्प्शन. केमिस्ट्रीमध्ये शब्द आहे ऍब्सॉर्प्शन. आपण ज्यावेळेस वॉटर स्पंज वरती टाकतो, वॉटर कशावरती टाकतो? स्पंज वरती टाकतो, तो काय करून घेतो? ऍब्सॉर्ब करून घेतो. आठवतं ना? ऍब्सॉर्प्शन, ऍडसॉर्प्शन. ADAB दोन प्रकार असतात. झालं असेल ना केमिस्ट्रीमध्ये? ऍब्सॉर्ब करायचं, पी ला ऍब्सॉर्ब करायचं. पी ऑर पी अँड क्यू जर असेल तर पी ऍब्सॉर्ब होतो, पी ऍब्सॉर्ब होतो. इथं ऑर आहे, इथं अँड आहे. इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लावायची गरज नाही, कारण दोन स्टेटमेंट आहेत, एक स्टेटमेंट रिपीट झालं. कुठलं स्टेटमेंट रिपीट झालेलं आहे? कुठलं स्टेटमेंट रिपीट झालेलं आहे? पी रिपीट झाला, म्हणून पी ऍब्सॉर्ब झाला. क्लिअर? म्हणून पी ऍब्सॉर्ब झाला. याच्या उलट याला ड्युएल आहे, ड्युएल. याचा ड्युएल करा, याचा ड्युएल लिहा. सॉरी, याचा ड्युएल. ऑरचा अँड, अँडचा ऑर, तरी सुद्धा पी ऍब्सॉर्ब होतो. लक्षात ठेवा. ऍब्सॉर्प्शन लॉ, ऍब्सॉर्प्शन लॉ.
इथं ऑर आहे, इथं अँड लिहा, इथं अँड आहे, इथं ऑर लिहा. दॅट इज ऍब्सॉर्प्शन लॉ. नेक्स्ट इज 9th कंडिशनल. व्हॉट? कंडिशनल लॉ. कोण सांगतं रे कंडिशनल लॉ? कंडिशनल लॉ कोण सांगतं? कंडिशनल काय असं? व्हॉट इज कंडिशनल लॉ? कंडिशनल म्हणजे काय? कंडिशनल सांगतो पी कडून क्यू कडे, पी कडून क्यू कडे. कंडिशनल लॉ सांगा. लॉजिकल इक्वेलन्सी याचे. दॅट इज द लॉ. दॅट इज द लॉ. कंडिशनल लॉ. निगेशन ऑफ पी कोण सांगतं? अँड ऑर. सापडला, सापडला. असं होतच नाही की सगळ्यांचा आन्सर परफेक्ट. अरे सगळ्यांना सेम शिकवतो राजन. अर्णव गारटकर, निगेशन कोणी विचारलं तुला त्याचं? चेक कर, चेक कर, व्यवस्थित चेक कर. असं झोप न झाल्यासारखं आन्सर नाही द्यायचं बाबा. अर्णव चुकलं नाही पाहिजे. श्रावणी काय राहिलं? स्पीड वाढवायची श्रावणी. 3 तासात पेपर पण झाला पाहिजे. 3 hours मध्ये पेपर कसा कंप्लीट होणार? शुड बी मॅनेज. ओके. इथं कंडिशनल लॉ. येस बरोबर आहे. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन. आपल्याला निगेशन नको आहे याचं. याचं निगेशन असल्यास तो चेंज होतो, लक्षात ठेवा. सो पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन ऑर क्यू. तुम्ही कशाचा विचार करताय? निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू चा विचार करताय. दोन गोष्टी समोरासमोर ठेवा. आता सांगा आन्सर काय? नाउ द आन्सर इज इम्प्लाइज आला की केअरफुली. ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून काय टाकतात? स्पीड ब्रेकर. तसा स्पीड ब्रेकर टाकायचा आपल्याला. इम्प्लाइज आला की स्पीड ब्रेकर टाकायचा, लक्षात ठेवायचं. निगेशन आलं की स्पीड ब्रेकर टाकायला शिकायचं. अँड आणि ऑर सरळ सरळ, इम्प्लाइज सरळ नाही, हे शिकायचं मेन या चॅप्टर मध्ये. हे ज्याला आलं लॉजिक, काहीही अवघड नाही, काहीच अवघड नाहीये लॉजिक. सांगा इथं काय? पहिलं स्टेटमेंट जशाला तसं. अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. एकदा लर्न करा, आयुष्यभर लक्षात ठेवा. आयुष्यभर लक्षात राहतं. आयुष्यभर. काही शक्यता नाही, काही गुंजाइश नाही विसरण्याची. बरोबर आहे का? काही गुंजाइश नाही सर आता विसरण्याची. एकदा शिका, व्यवस्थित शिका. वन टाइम मेमरी टेक्निक्स स्वतः सुद्धा काढा द्या. काही नसतं हुशारी बिशारी, काही नसतं. कुणाचा IQ जास्त काही नाही. लढा तुम्ही. लढल्यास तुमचा पण IQ हाय होऊन जातो. लढायला पाहिजे तेवढं. करायला पाहिजे ना तेवढं. बाकीच्या गोष्टी कोण करणार मग सर? आयुष्य थोडीच त्याच्यात टाकायचं सगळं. बाय कंडिशनल. बाय कंडिशनल लॉ. बाय कंडिशनल लॉ. पी कडून क्यू कडे, क्यू कडून पी कडे. व्हॉट इज द लॉजिकल इक्वेलन्सी? इतकं स्मूथली लिहिता आलं पाहिजे. याचा ट्रूथ टेबल टाकला तर हा प्रूव्ह होतो, लक्षात ठेवा. याचा ट्रूथ टेबल, याचा ट्रूथ टेबल, याचा ट्रूथ टेबल, याचा ट्रूथ टेबल, सगळ्यांचा सेम. सगळ्यांचं ट्रूथ टेबल सेम. एंट्रीज सगळ्यांच्या सेम.
लास्ट नाही कळाला? लास्ट साठी टेबल टाकावं लागतं मानसिक. टेबल टाकल्याशिवाय नाही. पुढे आहे तुम्हाला क्वेश्चन, त्यावेळेस समजून सांगेल. क्वेश्चनच आहे हा ऍक्च्युअली क्वेश्चन आहे. बाय कंडिशनल हा मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. हे 2 स्टेप करून दाखवल्यात. तिसरी स्टेप नाही आहे तुम्हाला. तिसरी स्टेप क्वेश्चन म्हणून आहे तुम्हाला, पुढे येणार आहे ते. हे दोन कळाले का मनसे? हे 2 कळण्यासाठी हा ऑलरेडी घेतलंय मी. हे 2 घेतलेत ना, हे 2 घेतलेले आहेत. शेवटचा तुम्हाला क्वेश्चन म्हणून आहे. शेवटचा क्वेश्चन म्हणूनच आहे तो. पुढे येईल तुम्हाला, पुढे येणार आहे क्वेश्चन म्हणून. ओके. सो फक्त आपलं काय राहतं, डी मॉर्गन्स झालेलं आहे आपला. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन तेवढं एक लिहून ठेवा. याच्यातच ऍड करतो आता. टेक्स्टबुक मध्ये दुसरीकडे दिलेलं आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. हा तो वरती लिहून दिला, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ पी कडून क्यू कडे, पी जशाला तसा, अँड निगेशन ऑफ क्यू. पी अँड निगेशन ऑफ क्यू. पहिलं स्टेटमेंट जशाला तसं, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन घेतोय आपण. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. लॉज आजच्या आज रिपीट करा. परत मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच मुलांना जमत नाही. आलं पाहिजे. निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. निगेशन म्हणतंय हे, निगेशन सांगतोय हा. निगेशन असेल तर पहिलं स्टेटमेंट जशाला तसं, अँड निगेशन ऑफ सेकंड मिड साइन ऑर. दुसरं स्टेटमेंट जशाला तसं, अँड निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट. This is the negation part of double implication. Negation of double implication. How to implement the law? How to implement the law? क्वेश्चन असा असतो, युजिंग रूल्स ऑफ निगेशन. रूल्स ऑफ निगेशन. युजिंग रूल्स ऑफ निगेशन, राइट द निगेशन. Write the negation with justification. With justification. With justification. Write the rules of negation with the justification. Write the rules of negation with the justification. First one, negation of Q implies P. प्रतीक पालकर याचे डिटेल्स मी शिकवलेत राजा. मेमरी लॉस झाल्यानंतर काय करणार तू सांग. हे सगळे डिटेल्स घेतले. कुठला निगेटिव्ह ठेवायचा, कुठला पॉझिटिव्ह ठेवायचा, झालं नाहीये. हे सगळे रूल्स समजून सांगितलेत आधी. लेक्चर बुडवलं असेल तर मी परत सांगतो ना, अवघड आहे हे. लेक्चर बुडवायचं नाही, त्यामुळे शक्यतो बुडालं असेल तर रिकव्हर करून पुढे यायचं. विसरायचं नाही, तेच तर गणित आहे इथं. तेच तर मॅथमॅटिक्स आहे. तेच तर गणित शिकायचंय. बघ बरं किती कसं लिहून दिलंय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस येस, गजनी झालं. गजनी ऍक्सेप्ट करा. होतं गजनी होत. रिव्हिजन नाही दिली की गजनीच होतो. प्रत्येकाचा होणार तो, काही शक्यता नाही. किती हुशार असू द्या, किती हुशार असू द्या, रिव्हिजन नसेल की गजनी होतो. त्याचा काही गुंजाइश नाही त्याला. ओके,
काय करायचंय? निगेशन. युजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन विथ द जस्टिफिकेशन. याचं तुम्हाला निगेशन तयार करायचंय. सो निगेशन ऑफ दिस गिवन स्टेटमेंट. सो ऑलरेडी क्यू ला निगेशन आहे आणि पी कडे जायचंय तुम्हाला. याचा पार्ट काय सांगतं? याचा पार्ट सांगतो हा निगेशन बाहेर जशाला तसा. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन. ऑलरेडी क्यूला निगेशन आहे. ऑलरेडी क्यूला निगेशन आहे. पण इम्प्लाइज काढा. इम्प्लाइज काढा. कोरोनाचा काढा नाही. इम्प्लाइज काढून टाका. थोडक्यात काय होतं? पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन और सेकंड स्टेटमेंट. हे मार्क करून ठेवा. आता लक्ष द्या. पहिलं स्टेटमेंट निगेशन और सेकंड स्टेटमेंट ऍज इट इज. सेकंड स्टेटमेंट ऍज इट इज. ओके. नाउ निगेशन ऑफ निगेशन. हा निगेशन बाहेरचा जशाला तसा. निगेशन ऑफ निगेशन क्यू. निगेशन ऑफ निगेशन क्यू और पी. और पी. ओके. झेपलं का? झेपलं का? चेक करा झेपलं का ते. मी म्हणलं ना लॉज पाठ करून चालत नाही. लॉज पाठ करून चालणार नाही. ऑब्झर्व करा. ऑब्झर्व करा. ऑब्झर्व करायला शिका. तुमचा आयक्यू वाढेल. तुमचा आयक्यू वाढेल. माझ्यापेक्षा हुशार होणार तुम्ही. याची गॅरंटी देतो तुम्हाला. ऑब्झर्व करायला शिका. ऑब्झर्व केल्याशिवाय नाही. 10 years ऑब्झर्वेशन. एका वर्षात शिकताय तुम्ही. एका 1 year मध्ये शिकताय. दॅट इज द बिगेस्ट चॅलेंज. यस, ऍक्सेप्ट करा. टाइम वर करा. व्यवस्थित करा. काय झालं इथं? हा निगेशन निगेशन कॅन्सल झाला. क्यू आला इथं. हा निगेशन आला कुठून? इथून. इथून आला. पी आणि क्यू लक्षात ठेवूच नका. त्यामुळे मी किती वेळेस तरी सांगितलं तुम्हाला. पी आणि क्यू डोक्यातून काढून टाका. पी आणि क्यू काढून टाका डोक्यातून. कसं लक्षात ठेवणार? पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन इम्प्लाइज काढला की और सेकंड स्टेटमेंट ऍज इट इज. याला असं रीड करा. त्याच वेळेस जमणार आहे ते. आता इथं निगेशन आहे. आतमध्ये निगेशन आहे. कन्फ्युज साठीच दिलेलं आहे त्यांनी. हा इम्प्लाइज मला काढायचा आहे. हा इम्प्लाइज मला काढून टाकायचा आहे. मी काय करणार? पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन इम्प्लाइज काढून टाकला और सेकंड स्टेटमेंट ऍज इट इज. बरोबर आहे का? इथला निगेशन क्यू ला गेला. निगेशन निगेशन ऍज इट इज क्यू राहिला. और पी जशाला तसा पुढचा पार्ट. आता निगेशन आतमध्ये अप्लाय करा आणि सांगा फायनल आन्सर, ज्याचं की बरेच जणांचं चुकलंय यात. निगेशन कोणाचं? क्यूचं. ऑरच्या ऐवजी अँड. निगेशन कोणाचं? पीचं. बरोबर आहे? याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट आन्सर सांगू शकता. पहिलं स्टेटमेंट जशाला तसं. ऑरच्या ऐवजी अँड. सेकंड स्टेटमेंटला निगेशन. चेक करा. इथे येते. आत्ताच लिहून दिलं. तुमचा गजनील पटकन होतं. पटकन गजनी होतं तुमचा. पहिलं स्टेटमेंट जशाला तसं. सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. असे हजारो क्वेश्चन तयार करता येतात सीईटी साठी, JEE साठी. काय पाहिजे? आपलं फंडामेंटल क्लिअर पाहिजे. प्युअर मॅथमॅटिक्स क्लिअर पाहिजे. आणि हे अप्लाइड फॉर्म आहे. अप्लाइड फॉर्म आहे हे. अप्लाइड फॉर्म कितीच तरी काढता येतात. किती पण काढता येतात. लॉज पाठ करून उपयोग नाहीये. लॉज इम्प्लिमेंट करता आले पाहिजे. इम्प्लिमेंट करता आले पाहिजेत. हे दोन गोष्टी परत सांगतोय, व्यवस्थित करा. हे डोळ्यात सेट पाहिजे आपल्या. एका नजरेत सेट पाहिजे. मुलं मुलींचं कसं असतं? हसी तो फसी. बरोबर आहे का? तसं लक्षात ठेवायचं याला. काही वेगळा अर्थ काढू नका रे. हसी तो फसी. तसं लक्षात ठेवायचं याला. हा इथल्या इथंच फिरवतोय.
इथल्या इथंच फिरवत आहे. क्वेश्चन थोडासा वेगळा दिला की तुम्ही फसणार. म्हणून म्हणतो हसी तो फसी. ओके, थँक्यू. उद्याचे लेक्चर्स.